हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? बरे आहेत ना? चला, आज श्रावण महिन्यातला पहिला दिवस. आषाढी संपली. आषाढ एकादश झाली. आषाढ महिना संपला. पण कसा संपला हेच आपल्याला समजलं नाही. आखाडासारखा पाऊस पण नाही आणि हे पण नाही, काय नाही, धबधब असा पाऊस, चिखल पाणी वाहणार असं वातावरण काही गेलं नाही. रिमझिम रिमझिम पाऊस येण्यातच गेला. तर झाला, आकाड संपला आणि गटारी सुद्धा झाली. काल काल झाली गटारी. आजपासून आपला झाला श्रावण सुरू. आज गुरुवार आणि श्रावण महिन्यातला पहिला दिवस, पहिला गुरुवार. चला मग श्रावण महिन्यासारखे हिरवेगार असे भाजीपाला खायला सुरुवात करायची. नॉनव्हेज सगळं बंद श्रावण महिन्यात. त्यामुळं आज हिरवीगार अशी बघा शिमला मिरची आणि कांद्याची पात मी चिरलेली आहे. ही कांद्याची पात अशा हिरवी भाजी, हिरवं भाजीचा कालवण असं बनवायचं. त्यामुळे आज बनवाय घेतली बघा मी शिमला मिरची. चला, आजपासून सर्व भाज्या खायच्या. हिरव्या भाज्या, दुधी भोपळा, वांग, बटाटा, हे अशा भाज्या खायच्या. आता वर्षात काय खायचं नाही. त्यामुळे झाला श्रावण सुरू. आता स्वयंपाकाला सुरुवात करते. झाला का तुमचा? तुम्ही केला का? चला मग हे बघा, आता स्वयंपाकाला मी लागले. पहिल्यांदा आता कालवणाची तयारी करून घेते. मिरच्या वगैरे चिरते. कांदा टोमॅटो चिरले. आता ही शिमला मिरची चिरते आणि शिमला मिरचीचं कालवण बनवते. मस्त मध्ये कांद्याच्या पातीची भाजी बनवते. असा आजचा बेत आहे. आता नॉनव्हेज आपल्याला पूर्ण महिन्यावर खायचं नाही. प्रत्येकजण आता श्रावण पाळणार. कसं काय, आता श्रावणमध्ये आपले सण येणार. आता प्रथम येईल आपली पंचमी झाली की येईल रक्षाबंधन. मस्त मध्ये भावाकडे जायचं बहिणींनी. भावा बहिणींचा सण अशा पद्धतीनं आपण साजरी करूया. तुम्हा सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा महिना सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाने भरभरून सर्वांना जावा. सर्वांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून. भावा बहिणींनो, आपल्या यूट्यूब फॅमिलीला. हे पहा, अशा पद्धतीनं घेते मिरच्या चिरून आणि शिमला मिरचीचं कालवण बनवते. चला मग, तुम्ही काय आज बनवलं? गटारीचं बनवलं होतं, ते सर्व आता संपलं. आता आपला श्रावण सुरू. पूर्ण कालवणाची तयारी करून घेते. पहा, श्रावण महिन्यासारख्या हिरव्यागार भाज्या खायच्या. मस्त मध्ये शिमला मिरची हिरवीगार आहे, कोथिंबीर हिरवीगार. आता श्रावण महिन्यात निसर्ग कसा हिरवा शालू नेसून बसल्यासारखा आहे. खूप छान वातावरण वाटतं श्रावण महिन्यात कसं रिमझिम रिमझिम पाऊस येणार. कोवळं ऊन आणि गवतावरती, शेतातल्या पिकांवरती म्हणजे दैवर पडलेलं असतं आणि ऊन पडतं. ते कसं छान असं चमकतं आणि निसर्गही छानसा नटलेला असतो. त्याच्याप्रमाणे आपले या कालवणाच्या भाज्याही छानशा आता श्रावण महिन्यात नटणार बघा. हिरवीगार कोथिंबीर भाजी. चला मग या जेवायला. तुम्ही काय बनवलं? तुम्ही काय बनवणार आहे? आता भाजीपाला खूप जास्त महाग होणार, कारण सर्वच लोक आता भाजी खाणार. आधी आपली तयारी. आता आपण काढून फोडणीला टाकूया. त्याच्यासाठी हे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरची चिरली. हा कांदा भाजीसाठी तयार आहे. जो कांद्याच्या पातेला जो हे होता कांदा, तोच कांदा अशा पद्धतीने कापलाय बघा. बारीक भरपूर कांदे होते त्याला, बारीक छोटे छोटे. तोच कांदा भाजीला वापरणार. कांद्याची पाती सुद्धा चिरून शनी तयार करून ठेवलेली आहे. छानशी अशी फोडणी देते. शिमला मिरची बी भरून कशी जे करायची मिरची ती दाखवली ती. आता ह्या वेळेस मी कालवण बनवणार आहे. त्यासाठी अशा पद्धतीनं ही मिरची चिरून घेतलेली आहे. शिमला मिरची अशी चिरून
धुवून घ्यायची आणि याचं पातळ रस्सा बनवायचा, छानसा होतो. श्रावण महिना हा खूप सुंदर आहे आणि मला पण खूप आवडतो. ह्या इतर 12 महिन्यांमध्ये श्रावण महिना मला खूप आवडतो. कारण श्रावण महिन्यात सर्वीकडे हिरवळ असते. अगदी माळरान डोंगरावरचं कुठेही जिकडं बघल तिकडं अगदी कोवळं कोवळं गवत हिरवगार आलेलं असतं. वातावरणही छान वाटतं, मस्त. म्हणून श्रावण महिना मलाही आवडतो खूप. श्रावण महिन्याचे पण सण पण खूप आवडतात. झाली आता आपल्या सणांना सुरुवात बेंद्रापासून. हे बघा, कांदा टोमॅटो फक्त तेलामध्ये छान भाजून घेतलं, तेल सुटेपर्यंत, आणि मिरची टाकली. अशा पद्धतीने मला मी मिरचीचं कालवण केलं. ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकणार किंवा मुगाची डाळ टाकून पण छान होती. शेंगदा मिरची रस्सा मस्त असा होतो. मुगाची डाळ किंवा मग चणा डाळ नाही कधी टाकली, नाही टाकत, मुगाची डाळ टाकतात. मुगाची डाळ आणि शेंगदाण्याचा कूट असं छानसं कालवण होतं. आपलं वांग्याचं होतं त्या पद्धतीने. नाही म्हणजे मग असा मसाला भरून पातळ सुद्धा असा रस्सा करता येतो. साईडला गरम पाणी ठेवलं होतं बघा, तेच गरम पाणी टाकते म्हणजे पटकन आपली मिरची शिजल. मिरचीला शिजाय काय वेळ लागत नाही, लगेच शिजते वापरवरती म्हणलं तरी. छानसा असा रस्सा करते बघा. झालं आता हे कालवून टाकून, आणि कालवून करून झालं की लगेच भाकरी करते आणि तव्यातच भाजी करते. म्हणजे आपला गॅसही जास्त इंधनही जळणार नाही आणि भांडीही घासायला जास्त पडणार नाहीत. म्हणून कढईत काय आता मी भाजी करत नाही, डायरेक्ट तव्यामध्येच टाकते. हे पहा, आपलं कालवण फोडणीला टाकलंय. आता पूर्ण शिजायचं आहे आणि नंतर त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. अशा पद्धतीनं शिमला मिरचीचं मी कालवण बनवलं आहे. घेते आता भाकरी टाकून. भाकरी टाकायसाठी बघा परत घेतली, तवा तापत ठेवला आहे, त्याच्यातच शेंगदाणे भाजायला ठेवल्यात. शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे भाजले मग मिक्सरमधून काढून घेते आणि शेंगदाण्याचा कूट टाकते. इंधन असं कमी वापरायचं. अगोदर शेंगदाणे भाजून नाही घेतले, तवा ठेवला त्यावेळेस तव्यातच शेंगदाणे भाजून घेणार. पीठ मळेपर्यंत बघा शेंगदाणे भाजून होतील खरपूस छानसे. आणि खरपूस शेंगदाणे भाजायचे, बारीक, थोडा बारीकच गॅस लावून. तवा तापला की जास्त फुल लावून शनी गॅस हे केलं ना, शेंगदाणे भाजले तर कच्चे राहतात. बारीक गॅसवरती शेंगदाणे छानसे खरपूस भाजले जातात. आणि शेंगदाणे हे चांगले भाजले ना, मग कूट टाकलं ना म्हणजे छान चवदार कालवण होतं. त्याच्यात खिचडी किंवा असं आपण कुठलंही कालवण बनवलं की त्याच्यात शेंगदाण्याचा कूट आहे ना, छानसे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे बराच वेळ खरपूस असे. कूट पण छान असा लालसर असा येतो बघा. आजपर्यंत शेंगदाणे भाजले जाते का. आणि चणा डाळ ह्याच्यात कशात बरं तुम्हाला सांगते, कांदीच्या पातात आहे ना चण्याची डाळच टाकणार होते, पण चण्याची डाळ काय मी भिजत टाकली नाही. म्हटलं चला आज. आणि मागच्या वेळेस मी हे ना एकदा व्हिडिओ टाकलाय चण्याची डाळ टाकून छान ह्याची कांद्याची पात, कांद्याच्या पातीची भाजी बनवलेली. मग म्हटलं आता ह्या वेळेस कांद्याच्या पातीत शेंगदाण्याचा कूट टाकावा, चण्याची डाळ नको, म्हणून मी काय चण्याची डाळ भिजत टाकलीच नाही. आज मग भाजी बनवणार मी शेंगदाण्याचा कूट टाकून. अशा पद्धतीने तुमचा छानसे असे शेंगदाणे भाजून घेते. बारीक गॅसवरती भाजायला लागले गॅस जरा तळतळ असा आवाज येतो. खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे बारीक गॅसवरती. छानसे असे शेंगदाणे खरपूस भाजून घेते. पहिले शेंगदाणे भाजून काढून घेते, नंतर मग काय होईल भाकरी थापून तयार होईल. आणि बारीक गॅस लावल्यामुळं तवा काही तापायचा नाही. तवा आहे बिडाचा, जास्त जाड आहे. बिडाचा तवा असल्यामुळे भाकरी छान होते त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेते. छान शेंगदाणे भाजलेत. हे पहा छानसे असे शेंगदाणे भाजून झालेत, झाले की नाही. आता फुल गॅस लावते आणि भाकरी टाकून घेते. चला मग भाकरी टाकली. अशा पद्धतीने आजचं जेवण आहे बघा, आज बनवलंय मी. तुम्ही काय बनवलंय या जेवायला. चला अजून भाजी व्हायची आहे, भाकरी पूर्ण टाकून घेते
नंतर भाजी टाकते तव्यात भाकरी झाल्या की. आता भाकरी टाकायला मी घेतलं तया. खूपच मोठा व्हिडिओ होतोय. मी आता इथे थांबवते. भाकरी झाली की भाजी करते आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून मिरचीच्या कालवणात टाकते आणि भाजीत पण शेंगदाण्याचाच कूट टाकणार आहे. अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक आहे माझा. झालाय जेवण तयार. या मग जेवायला. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.